हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही आता चाललो दवाखान्यामध्ये, कारण परवा दिवशी काय झालं, श्रेया समृद्धीच्या बोटाला चावली होती एका करंगळीला। तर तिला समृद्धीला काल पण ताप आलता आणि आज पण तिला ताप आहे। तर मला डॉक्टर दाखवून आणायला, कारण तिला चावली होती ना, रक्त आलतं। सकाळी धरणं काय ताप नव्हता तिला। काय इकडे चाललंय ते बघितलं काय, समृद्धी, श्रेया आणि शिशा इथं ऊन झाले, आता काय पर्याय नाही। संध्याकाळी पण लय लेट होईल म्हणून म्हणलं सर आता जाऊन यावं। आणि तिला समृद्धीला ताप आहे, औषध पाजलं होतं सकाळी, आज ना औषध पाजलं तिला, रात्री पाजलं होतं। गॅस बंद केलाय का बघते, समृद्धी पैसे तिच्या चार्जिंग लावली बघा। तर काय तापाचं कळलं नाही, कारण तिला काल दुपारी लय ताप आलता, मी तिला औषध दिलं, ताप थांबला होता। परत रात्री अजून आलता, मग रात्री पण गोळी दिली ती, मग अजून हातात थोडा आहे दिल ताप, पण तरी म्हणलं डॉक्टर दाखवून आणावं। आणि ती काय लवकर बरी होत नाही समृद्धी, त्यासाठी म्हणलं चला हे करण्यापेक्षा आपलं डॉक्टर दाखवून आणावं। आता मी कुठे समृद्धी आणि श्रेयस कोणच नाही आता घरी येत, ह्यांना घरी कोणापाशी ठेवायचं ना पोरींला, त्याच्यामुळं मग मी त्याला पण घ्यायचं, समृद्धीने घेतलंय बाळाला। इकडं आहे श्रेया, श्रेयाने आज काय नवीनच फ्रॉक घातली। श्रेया आमची लय उद्योग करून घेते बघ डोक्याला माझ्या। थांब समृद्धीचं लॉक करायचे। आता चांगल्या गत खेळत होत्या, आणि खेळता खेळत तिच्या बोटाला चावून बसली, चावली एवढं जोरात चावली की ते रक्त चाललं बघ दोन्ही हात, दोन्ही साईडने, पण इकडं करंगळीला चावली तिच्या। काहीतरी उद्योग करून घेते त्या पोरी। मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते। हे बघा दवाखान्यात नाही माहिती लक्षात आलं माझ्या, त्याला म्हणलं आता बिन थोडं फणसाचं झाड आहे ते थोडं घ्यावं। ह्याच्या आधी मी दाखवलेलं, पण त्यावेळेस फणसं छोटी होती, एवढी काय स्पष्ट दिसत नव्हती। आता बघा किती छान दिसते ती, हो का दिसली का, थांबा, हो का दिसली का दाखव किती छान फणस, इतकं ऊन लागत होतं, पण तरी आम्ही गेलतो दवाखान्यात। आता हे आम्ही दवाखान्यात मागायला त्यांचं शूट घेतलं बरं का मी, कारण दवाखान्यात जाताना आणि तिथे गेल्यावर मी काय शूट घेतलं नव्हतं, मोबाईल होता पर्समध्ये त्याच्यामुळं, आणि पर्स होती पिशवी ठेवली होती त्याच्यामुळे मग काय पुरींकडे होती त्या मोबाईल, मग मी काय शूट घेतलं नाही। दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी इंजेक्शन का वगैरे काय नाही दिलं, फक्त गोळ्या, मी म्हणलं ताप येतोय तिला गोळ्या वगैरे दिल्या, आणि मेडिकलमधलं एक ट्यूब लिहून दिली, आणि मेडिकलमधल्या पण गोळ्या दिल्या तिला। मग आम्ही त्या घेतल्या आणि घरी यायला निघालो बघा, किती ऊन लागतंय। आता सगळ्यांना घेऊन जायला लागलं मला, श्रीशाला पण आणि श्रेयाला पण, कारण घरी कोणच नव्हतं त्यांच्यापाशी, त्यामुळे गेलो उन्हात तानातच, जायचं नव्हतं, पण समृद्धीला अचानक ताप आला म्हणून मला जावंच लागलं मग तिला घेऊन। हे बघा आमच्या तिथे जवळजवळ आल्यानंतर झाडं आहेत भरपूर, अशी छान अशी झाडं आहेत बरं का, भारी वाटतं का। इथं पुढे एक आमचं मोठं कॉलेज आहे, विद्या मंदिर, छान आहे, असं मोठं आहे सगळं, म्हणजे सगळं शिक्षण आपल्याला जेवढं घ्यायचं ना तेवढं सगळं शिक्षण तिथं आपण घेऊ शकतो, इतकं मोठं कॉलेज आहे तिथं। मग चला म्हणलं आता जावं आपलं, सावलीतनं पुरीनं म्हणलं चला, म्हणजे लय ऊन लागायचं नाही। श्रेयाचं दुसरं काय नाही, श्रेयाला पाहिजे तर खाऊ, त्याच्यामुळं मग दुकानात चल म्हणत होती, तर म्हणलं चला। मग इथं आम्हाला कॉर्नरला एक दुकान आहे, हो का इकडं आपलं कॉलेज, आणि हे बघा दुकानात त्या आमच्या आल्या झाडूवाल्या मावशी, आमच्या सोसायटीमध्ये कामाला आहेत त्या, आणि हे दुकान पण आमच्या सोसायटीमधलंच आहे, पण भाड्याने त्यांनी दुसरीकडे टाकले, म्हणजे असं बाहेर। तर आम्ही घरी आलो, म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या खाली पोर्चमध्ये बसलो होतो थोड्या वेळ, पोरींना पेप्सी वगैरे घेतली होती खायला उन्हात आणायची, मग बसलो होतो पोर्चमध्ये व्हायचं खेळत, आणि श्रेया काय ऐकत नाही बघा, सारखी त्या शिशाला कशी पण करत असते, आणि शिशाला तसं केलं की तो का कधी रडती बघा, ती कशी अंग टाकून देते रडती, तिला काय जमत नाही बघा। आता माझ्या संग बोलू लागते का, आणि श्रेयाला तिला घेऊ नको म्हणलं तर मुद्दाम तिला घेणार, तिला आवडत नाही घेतलेलं, कशी करते घेऊ नाही म्हणून, तरी समृद्धी तिला घेणार, शिशा तिला घेणारच। समृद्धीच काय नसतं, ती आपल्या आजार होती त्याच्यामुळे ती आपल्याच नादत होती, तिला ताप आलता त्याच्यामुळे तिला म्हणलं बस थोड्या वेळ, वर जाऊन मी घरात बी आल्याला लगेच उकडलं असतं, म्हणून बसलो व्हायची तर हवेला घड्यावर, चांगली हवा सुटली होती। इकडं डिविंग आहे पलीकडं आमची, जी पाठीमागं EF आहे त्या, आणि श्रेया आमची किती सांगितलं ऐकत नाही, तिला घेऊन बसली खेळत श्रीशाला। नंतर हे बघा हे पुढचं आपलं वा किती ऊन पडले, आणि पुढचं मैदान होतं ते,
सगळी आपल्या तोंडाकडे बघून येते. मी नुसतं आपलं थोडं शूटिंग घेतलं, तिथं काय बोलली नाही म्हणून व्हॉइसवर देते त्याला आता. आणि इकडं बघा ABC आणि आम्ही पलीकडे D, त्याच्या पाठीमागं EF आणि आम्ही G. आणि बाहेर एक काढली ती H वाली बाहेर काढली आहे, गेटच्या बाहेर आहे, म्हणजे आमचीच आहे, सोसायटीची पण बाहेर आहे. आणि श्रेया काय ऐकत नाही, सारखी तिच्या वाटत जाते श्रीषाच्या. तिला उभा केली ती आणि या दोघीजण बघा बसले त्या कशा उन्हात आणण्याच्या वेळेस खेळत बी नाही त्या. चला ही बघा जरा वारवाशी बसलो होतो आणि व्हॉइसवर देते कारण बाहेर बोलायला येत नाही, माणसंही असते त्याच्यामुळं. पोरीस खेळत होते इकडं, आमच्या बिल्डिंग वगैरे सगळं दिसते बघा. आणि श्रेयाला किती म्हणलं का नाही तिच्या नादी लागू नको बारकीच्या, तरी तिला खेळत असते हो, कारण किती रडती तरी येतीच, तिला सारखी घ्यायला लागते तिला. आणि श्रीषा बघा चांगली मस्त अशी खेळते हवेला. आणि समृद्धी बघा, समृद्धीची त्याला तब्येत बरी आहे त्याच्यामुळं, बरी नाही त्याच्यामुळं बघा ती निवांत अशी बसली बघा छानपैकी. आणि श्रीषाचं बी चाललंय खेळायचं. श्रेया घेते म्हणून बघा रडती कशी, पण शेवट श्रेया ऐकलंच नाही, तिला लागली धरून चालवायला. हो का झेपत नाही तरी चालवणार, थांबी चालवते, पडन म्हणलं तरी ऐकत नाही बघा. आहे का चप्पल निघली पायाची, तिला झेपत नाही तरी म्हणते मला चालवायची. ही बघा आता घेऊन आली इथं बसली. तर चला व्हिडिओ. आम्ही आत्ता घरी आलोय बघा, आता म्हणजे वाढ झाला आलोय. श्रेषाला गडेभर झोपवलं होतं आणि समृद्धी बघा समृद्धीची बरेच नाहीये आहे ते थोडं टाका. ही बघा काय ग बाय श्रीषा काय. ही बघा समृद्धीच्या पप्पानी पर्स आणले ते 2. थांब एक मिनिट देखील एक मिनिट बघितलं का दिसते काय का तुझी दाखव आता. ही एक आणली आणि ही आणली श्रेयाला, म्हणजे 2 सेमच आहे त्या, कोणता कलर घ्यायचा आहे बघा. ही बेल्ट आणल्या 2 असलं सेम, रेडवाला एक आहे, हावाला समृद्धीचा आहे. आणि हावाल्या बांगड्या आणल्यात त्यांना. एवढ्या बांगड्या काय खास नाही त्या, पण असं त्यांना नादवाय पुढे छान वाटते त्या. बेल्ट छान वाटतोय. 2 बेल्ट आणले ते. आणि बाळाला आणल्यात खोळखोळ, कुठं बाळाला खोळखोळ का एक इथं आहे आणि एक आहे तेवढं ठेवलाय ह्याच्यामध्ये बघा. बाजूला बघा खोळखोळ. आणि ही आहे श्रेयाचा बेल्ट. हा आपण बा 1 मिनिट आपण श्रीषाला बेल्ट इकडे बघू. बघितलं कशी मान फिरावती या बेल्ट निघायसाठी. छान वाटते बेल्ट श्रीषाला, है ना बा, है ना. हे बघा श्रेयाच्या बांगड्या पिंकवाल्या आहेत त्या. तिला पिंक कलरचं आवडतं सगळं. तिला म्हणते ही वाली पिंकवाली घे तर तिने ही वाली घेतली. दाखव ही म्हणते ही पाहिजे म्हणते मला. ही सॉफ्ट कलर आहे आणि थोडंसं डार्कवाला आहे हा. ही रुसली आहे, हिला बी 30 पाहिजे आणि तिला पण 30, तू हिला 30 पाहिजे. श्री ए बाळा, श्री बाळा दे मला पर्स दे. बघ कशी करते आता. दे मला, दे 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 ग. बघितलं काय का कशी करते. नको रे, दे मला, दे दे दे. तिलाच पाहिजे खेळायला. समृद्धी आमची बरं वाटत नाही तिला. श्रेया आमची तिला चावली तापली आलाय तिला, जरा गरमच आहे. कशामुळे तिने पप्पाचं बी तिला ध्यान झालं. पप्पा गावाला गेलते त्यावेळेस तिला तिला बेल्ट. श्री हॅलो टाकले मिस टाकले.
छान आहे. असं नाही आवडायचं. असू दे. पण चला, कसा वाटतोय आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आता समृद्धीला औषध वगैरे पाजायचं आहे, मला काय पाजलं नाही. आता मला जेवण थोडा नाश्ता काहीतरी देते आणि मग तिला औषध पाजते. मला बाकीचं बी काम आवरायचं आहे. आता पप्पा येतील, त्यांना पण नाश्ता बनवून ठेवावा लागेल. तर चला, कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर काय वाटत नाही. प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.